गुड मॉर्निंग स्टूडेंट। राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राइमरी स्कूल उमरखेड, स्टँडर्ड 4, सब्जेक्ट इंग्लिश, युनिट 5, द गोल्डन फिश म्हणजे सोनेरी मासे। लिसन केअरफुली अँड रीड विथ मी म्हणजे लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। तर या पुस्तकामध्ये पहा, गोल्डन फिश म्हणजे सोनेरी मासा। तुम्ही सोनेरी मासा पाहिला आहे का? पण आज आपण बघणार आहोत या स्टोरीमध्ये गोल्डन फिश। तर बघा इथे मल्हार वॉज अ फिशरमॅन। मल्हार एक कोण होता? होडी होता। सर्वप्रथम पहा, तुमच्या पुस्तकामध्ये ही अशी चित्र आहे। मल्हार नावाचा होडी आहे, त्याच्या हातामध्ये मासा आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर काय झालेलं आहे अशी क्रमवार गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण वाचन करूया। मल्हार वॉज अ फिशरमॅन. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. मल्हार नावाचा एक जो होडी होता तो समुद्राच्या जवळ राहत होता। त्याची एक झोपडी होती लहानशी आणि तो आपल्या पत्नीसह त्या झोपडीत राहत होता। One day a strange thing happened. He caught a big golden fish in the net. काय झालं, एक दिवस तो समुद्रावर मासे पकडायला गेला। त्यानंतर त्याच्या त्या जाळ्यामध्ये एक सोन्याचा मासा अडकला। When Mallar took the fish out of water, the fish began to speak. त्यांनी त्या माशाला बघितलं तर काय आश्चर्य, तो बोलू लागला, मासा बोलू लागला। ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. मला तू सोड. Mallar was very surprised. He was a kind man. He let the fish go. तो मल्हार कसा होता? काइंड मीन्स दयाळू होता। त्यांनी त्या माशाचं बोलणं ऐकलं की प्लीज मला सोडून दे। तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्या माशाला सोडून दिलं। आता पहिल्या चित्रामध्ये पहा, या मल्हारच्या हातात काय आहे? सोनेरी मासा आहे जाळ्यात अडकलेला। त्यानंतर तो मासा बोलायला लागला। त्या कोळीने काय केलं, तो सोडून दिला आणि घरी परत आला। Mallar went home empty-handed. He told his wife about the fish. His wife was not very kind. आता तो घरी आला आणि त्याची बायको कशी होती? ती दयाळू होती का? नाही, फारशी दयाळू नव्हती। तर मल्हारने सगळं सांगितलं की पहा, माझ्या या जाळ्यामध्ये सोन्याचा मासा अडकला होता आणि तो मासा बोलायला लागला। फुलिश मॅन म्हणजे मूर्ख माणसा, Why did you let the fish go? तू कशाला त्याला जाऊ दिलास? Go back to the sea and call the fish. तू काय कर, पुन्हा त्या समुद्रावर जा आणि त्या माशाला बोलव। It must be a magic fish. Ask the fish to grant you a wish. आता मल्हार त्या समुद्रावर गेला आणखी। So Mallar went back to the sea and called the fish. आता हा मल्हार त्या समुद्रावर गेला आणि त्याला बोलवू लागला। ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. द फिश पॉप्ड अप इट्स हेड आउट ऑफ द ब्लू सी अँड सेड, व्हॉट इज युअर विश? तुझी काय इच्छा आहे? तो मासा पाण्यातून, निळ्या पाण्यातून, त्या निळ्या समुद्रातून वर आला आणि पहा त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? तर तो मासा वर आलेला आहे आणि तो काय म्हणत आहे, सांग तुझी काय इच्छा आहे? I want a big house with a garden for my wife. माझ्या बायकोची अशी इच्छा आहे की झोपडीऐवजी मला छान गार्डन असलेलं एक घर असावं। Go back home. Your wish is granted. तू घरी परत जा। आणि काय आश्चर्य बघा, Mallar went back home in place of the little hut. He saw a big house with a garden. What a beautiful house, he said. पहा या चित्रामध्ये तुम्हाला मल्हार घरी गेल्यानंतर त्याला काय दिसत आहे? झोपडीऐवजी एक घर आहे छान आणि बगीचा पण तिथे दिसला। Some days passed. Mallar's wife said to him, "This house is not enough." काही दिवस ते सुखाने राहू लागले, पण इनफ मीन पुरेसे नव्हते। आता हिच्या बायकोला आणखी, त्याला म्हणतात ना लालच बुरी बला, तर हिला आणखी हाव सुटली। हिने काय केलं, आय वेंट टू लिव्ह इन अ कासल, म्हणजे मला महालात राहायचं, हे घर आता मला पुरेसं नाही। आय वॉन्ट टू बी अ क्वीन. आता
मला राणी व्हायची इच्छा आहे. पहा असा त्यात समाधान नाही, तर तिला काय वाटलं की आपण महालात राहावं. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. आणि त्या माशाला आवाज देऊ लागला की मला आणखी माझी इच्छा काय आहे. देअर वेअर बिग वेव्स इन अ सी. द फिश केम अँड आस्क्ड, व्हॉट इज युअर विश? आता तुझी काय इच्छा आहे? माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ क्वीन. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. आता माझ्या बायकोला काय व्हायचं आहे? राणी व्हायचं आहे आणि महालात राहायचं आहे. मल्हार वेंट बॅक होम in place of the big house. He saw a castle. The castle had many buildings and towers. There were many gardens around the castle. What a beautiful castle, said Mallar. पहा इथे तुम्हाला एक महाल दिसत आहे आणि हा महाल, या महालाच्या भोवती छान असं एक गार्डन किंवा पहा कसा सुंदर हा महाल आहे. तर तिला कोण व्हायचं होतं? राणी व्हायचं. In the castle his wife sat on a throne of gold and diamonds. She wore a crown. तिला छान सोन्याचे दागिन्यांनी सजून तिथे राणी व्हायचं होतं. आर यू हॅपी नाऊ? आता मल्हारने विचारलं की आता तरी तू म्हणजे आनंदी आहेस ना? आज मल्हार, असं कोण म्हणालं? मल्हार. वी शॅल सी, सॅड हिज वाईफ. ती आणखी दुःखीच दिसत होती. सम डेज पास, मल्हार्स वाईफ कॉल्ड हिम. This is not enough for me. आता मला हे सुद्धा पुरेसं नाही. Now I want to be a goddess. म्हणजेच मला देवी व्हायचं आहे. आता मला देवी व्हायचं आहे. What are you asking for, wife? It is not right, said Mallar. मल्हार म्हणाला हे काही आता योग्य नाही. But his wife became angry. ती पहा त्या चित्रामध्ये कशी रागावलेली आहे. ती एकदम त्या मल्हारवर रागावलेली आहे. गो टू द फिश ॲट वन्स, सी ऑर्डर. माझी तुला आज्ञा आहे, ऑर्डर आहे की तू जा आणि त्या माशाला बोलव. मल्हार वेंट टू बॅक द सी अँड कॉल्ड द फिश. ओ फिश, प्लीज ग्रँट मी वन मोर फिश. तू आता माझ्यासाठी एकदा ये. आणि व्हेन द फिश केम देअर वॉज अ स्टॉर्म इन द सी. स्टॉर्म मीन्स वादळ सुटलेलं होतं समुद्रावर. The fish looked very cross. तो वारंवार काय करत होता? ऐकत नव्हता त्या मल्हारचं. What is it now? My wife wants to be a goddess, said Mallar in a small voice. छोट्या आवाजात, म्हणजे स्मॉल म्हणजे छोट्या आवाजात म्हणाला की माझ्या बायकोला देवी बनायचंय. Go back home. तो रागावलेला होता मासा. The fish said, his voice was like thunder. And do not come again. आता तू पुन्हा येऊ नको, तू घरी परत जा. Mallar went back home in place of the big castle. He saw his little hut. His wife had lived in the little hut once again. जेव्हा तो मल्हार घरी परत गेला त्यावेळेस तिथे महालही नव्हता आणि काहीच नव्हतं. तर पूर्वीची जी झोपडी होती त्या झोपडीसारखीच तिथे झोपडी तयार झाली आणि त्याची पत्नी तिथे म्हणजे पुन्हा जसे होते तसेच ते झाले. तर याप्रमाणे ही गोष्ट होती म्हणजे स्टोरी. तर आपण पुन्हा याचं एकदा वाचन घेऊ नंतरच्या तासिकेमध्ये. पण तोपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो इथे शब्द दिलेले आहे. फिशरमॅन होळी, विथ सोबत, हाट झोपडी, कॅच पकडणे. हे जे शब्द तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत हे पूर्ण वाचा आणि तुमच्या वहीत लिहा. आणि यानंतर आपण जो या स्टोरीचा वगैरे भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेत बघू.